नाशिकमध्ये निवडणुकीच्या मतमोजणीला अद्याप सुरुवात नाही। अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी आक्षेप घेतला। आक्षेपावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरू आहे। नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला अद्याप सुरुवात नाही। अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी आक्षेप घेतलाय। गोकुळ गीते यांच्या आक्षेपावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर ही सुनावणी सुरू आहे। त्यामुळे नेमका आक्षेप काय हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं। आक्षेपावरती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरू आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडलेत। महेश, नाशिकची चर्चा राज्यभर होती। आता निवडणुकीची मतमोजणी निकाल सुरू असताना सुद्धा ट्विस्ट पाहायला मिळत आहेत। गोकुळ गीते यांनी आक्षेप घेतल्याचं कळतंय। गोकुळ गीतेंचा नेमका आक्षेप काय? कारण आपण बघितलं असेल का निवडणुकीच्या मतमोजणीची सुरुवात जी होती ती 8 वाजेला होणार होती, मात्र अद्याप देखील मतमोजणीला सुरुवात झालेली नाही। कारण अपक्ष उमेदवार असलेले गोकुळ गीते यांनी या निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतलेला आहे आणि त्याची सध्या सुनावणी जी आहे ती सुरू आहे आणि या ठिकाणी निवडणूक निरीक्षक देखील दाखल झालेले आहेत। त्यांच्या समोर आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर ही जी सुनावणी आहे ती सुरू आहे आणि ही सुनावणी पार पडल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला जी आहे ती सुरुवात होणार आहे। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर वैध अवैध मतदानाचे जे गट्टे आहेत ते आता सध्या तयार करण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे। मात्र गोकुळ गीते यांनी आक्षेप घेतल्यामुळे अद्यापही मतमोजणीला सुरुवात घेतलेली नाही। मात्र त्यांनी आक्षेप का घेतलेला आहे हे जरी अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये, परंतु त्यांच्या बाबतची जी सुनावणी आहे ती निवडणूक निरीक्षकांसमोर सुरू असल्याची माहिती मिळत आहे। नक्कीच महेश, खरं तर आपण घडामोडी पाहतोय। महायुतीमध्ये बऱ्याच घडामोडी आलबेल नसल्याचं स्पष्ट होतंय। कारण अशी सुद्धा माहिती आपल्याकडे मिळाली होती की दराडे यांनी भुजबळांवरती सुद्धा टीका केली होती। या मतदानासंदर्भात त्यांची मदत झाली नाही असा त्यांचा आक्षेप होता। याबाबतची काही माहिती आहे का? अगदी खरं आहे। खरं तर या निवडणुकीमध्ये महायुतीच्या नेत्यांनी खरं तर नाशिकच्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केलेलं होतं। मात्र संकटमोचक असलेले गिरीश महाजन, उदय सामंत यांनी सर्व महायुतीच्या नेत्यांनी या निवडणुकीसाठी खरं तर प्रयत्न केलेले होते आणि शेवटपर्यंत दराडे यांच्यासाठी हे प्रयत्न सुरू आहे। मात्र दराडेंकडनं देखील येवल्यामधील छगन भुजबळ यांच्या काही समर्थकांनी आपल्याला मतदान केलं नसल्याची माहिती त्यांनी दिलेली। त्यामुळे एकूणच नरेंद्र दराडे आहे त्यांची धाकधूक अद्यापही कायम आहे। निवडणुकीचा निकाल किंवा जो कल आहे तो थोड्याच वेळात समोर येईलच। मात्र तोपर्यंत नाशिकच्या निवडणुकीमध्ये आता मतमोजणीच्या दिवशी देखील हाय व्होल्टेज ड्रामा रंगताना आपल्याला या निमित्ताने बघायला मिळतोय। नक्कीच महेश, काय घडतंय नाशिकमध्ये हे पाहणं खूप खूप महत्त्वाचं आहे। याची उत्कंठा करत शिगेला पोहोचले। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।